हे गाईज आय एम गोवन ब्लॉगर आणि माझं फर्स्ट ब्लॉग आणि आज तारीख आहा 18 एप्रिल टायम अराउंड 10 जाल्लेले आहा आणि फाल्यां 19 तारखेक माझ्या मम्मी पप्पाचो एनिवर्सरी डे. सो आम्ही त्यांना सरप्राईज दिवपाक चिंतलेला रॅपिंग करता हांगा. त्याच्या खातीर काही क्लोज बीन घेतलेले आहे मम्माक आणि पप्पाक आणि एक फोटो फ्रेम केलेली आम्ही बेस्ट ती हाडपाक वयतले आम्ही. सर वांगडा रावा रॅप कर दाखयता काय रॅप करता काय भितर आहा ते हांव दाखोवंक शकना आता. तर त्यांच्या वांगडा जेन्ना ती ओपनिंग करता तेन्ना तुमकां दिसतला. गाईज फायनली रॅप झालेली हा दाखय मग मातशी ही बघ रॅप झालेली हा फायनली. मधी मातशी कट करची बंदी कारण टेपी कापून म्हाका दिवपाचे असले म्हणून मातशें बंद केलं. सो फायनली हे जाल्लेला हा आणि तुमकां डावट पडलो आसतलो सो आयज कित्याक करता कित्याक आमकां हे सरप्राईज न्हू 18 तारखेक रातचे 12 दिवपाचे म्हणजे 19 चालू जातले ते दिसा. म्हणून आता आम्ही काल राती करपा आसले सगळा पेगा पण आमकां जॅम येयली आम्ही न्हिदले. सो आयज करता आणि तो वयर करता. सो आता आम्ही वयतो फ्रेम हाडपा ती. सो बाय. गाईज फायनली शॉपाकडे पावलेले आहा आम्ही. कालूच बघलेली प्रॉपर फोटो फ्रेम बी प्रॉपर बघलेली. सो अशा परत आम्ही कलेक्ट करतले वयतलो काय आणि काय नाही इतकाच आहे इथून. बाकीचा जागा बघपाचा तर तुमकां सांजचा बघपा गावतला आणि प्लस कलेक्ट केलेली आहा. आता मातशें बंदू कडेन वयतो कित्याक बंदू कडेन पप्पा दिसता फायल जाय कसली तरी सो ती हाडपा वयतो. चल लेट्स गो. तो गाईज फायनली मी रेडी जाल्लेले आसा. वधूचे कपडे परत घातले. टायम जालो अरावंड 10:48 जाली म्हणजे 11 जाय दिल्लेली आहा. सो हांव आतां केक हाडपाक वयता म्हणजे अजून न्हिदांक ना ती भितर आहा न्हिदांक ना स्लोली इथे कित्याक जागी आहा इन केस काय येयला जाल्यार प्रॉब्लम जातलो. कसो कसो घरा भायर पडले एकदा. सो आतां केक हाडपाक वयता लागीं धा ओमकारा कडेन हाडपाक वयता. सो या बेगिना येतलो. कितकोय टायम जालो तरी अरमाल आमचा चाललो आसता लेट पर्यंत. सायरी बघू शकता शॉपा बिपा चालू आहा अजून आणि फुडल्यानूच पावले आता ओमकारा कडेन. तो हो ओपन आसता हांगा शॉपा म्हणजे आता ऑफ सीजन आहा ऑफ सीजन म्हणू शकना तरी आसता चालू आसता. पावले पळय शॉप बंद केले म्हाका हांवें सांगलें तेका पयलीं म्हाका केक जाय म्हणून आनी तेणी सांगलेलें 12 पर्यंत ओपन आसता म्हणून रातचे. तो काय व्हडलें आसा ना ओपन आहा घेता आनी बेगिना व्हरान फ्रिजान दवरता मागीर एकदा डेकोरेट करून घेता थोडाफार ता करून घेत. चल पावले गाईज लाईक सबस्क्राईब. सो फायनली पावले मी शॉपार. आता केक घेता. ओमकार ना मावसो आणि मावशी आहा नाही म्हटलं आता आबू करपा म्हणून येयलो पण तो म्हणलो कातरी म्हणून सो तुका कावतरी म्हणा. हा ठीक आहे फायनली केक कलेक्ट केलेला असं असं तर बरं मावशी फायनली गाईज केक कलेक्ट केलेला आणि एक वर आमचे कडेन म्हणजे एक वर आहा आमचे कडेन प्रॉपर तयारी करपा खातीर. टायम आहा भोवूंक गेल्या तसो म्हणजे इतको ना असो ना फक्त म्हाज्या हिसपान हे आतां घराक कळल्या ना पुरो म्हणजे डावट पडटा न्हू. सो खंय भायर सरला ह्यो आपलो अचानक रातचो जर ती मदीं उठली आनी हेंच्यांनी जर बगला जाल्यार प्रॉब्लम जातलो नाल्यार प्रॉब्लम काय जावचो ना. तरी हांवें भयणीक सांगला की तांकां सांग म्हणून मातसो भायर गेला टाकी बिकी भरपाक गेला म्हणा म्हणजे रातची पाण्याची टाकी बिकी भरतो न्हू सो तर चलता थंय आसलेले काय उच्ची बिच्ची ना. सो हे म्हाका आतां चुपचाप घरान हितून फ्रिजान दवरूंक जाय. पावत घर लागीं पावत येईल गाईज. आणि भितरले लायटी बिती काय पेटवून आसले सगळं काळो केलं फक्त भायली एक लाईट चालू असली. फायनली काहीच पावलेलं आहे मी. तिथल्या मग पियाले तू तो वर मग पिता
गाईज फायनली आता 10 मिनटं उरलेली आहे आणि सो आम्ही ते ॲनिव्हर्सरी सगळं आस्ता रोज तो प्रॉपर अरेंज करतो. हांगा लायतले अरावंड 10 मिनटां उरल्या कर बेगिना कर. फोन पडतो का करा ना सॉरी काय कॉलेज झाली लागली मला गाईज फायनली तयारी झालेली आहे. सकाळी केक वाचल्याने आणि टी व्हीचेर एक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल सॉंग लायता म्हणजे एनवायरमेंट पॉझिटिव्ह असतं म्हणजे वायब बरी असतली. सो बर्थडेची बर्थडे नाही ॲनिव्हर्सरीची वायब हा लायता. एक कॅमेरा केलेलो गायत मातसो घोळ जालो गो दिसता. पप्पाक धांवत येयलो म्हाका दिसता. आमी झप करून सगळे लायटी बंद केले. सो वॉशरुमान गेल्ले फाटल्यान जालो पण आता टायम जालो. आता हाफ वकूच जाय ऑलमोस्ट. गे लाय इन्स्ट्रुमेंटल लायक आसला तरी जर ताका कळना जाल्यार एक्सायटमेंट कमी जालें. एक्सायटमेंट करून मागीर ती मजा मेळना ती. काहीच आपून वयतो आमी यो आणि भितर आसता न्हिदता. Apa kan? Happy anniversary. Apa kan Dila? Đâu đi luôn? Yo ala bukun lalo. Apa? Happy anniversary dia मध्ये हा. एसी चालू बेरे पालाव गेले. स्विंग मोडा. पप्पा कॅमेरा मध्ये ब्लॉक करतले म्हणून कव्हर करून राखलं. यो म्हणून सांगू ना ऑलमोस्ट 12 झाली. आणि आता पुढे आणि कटिंग हा केक कटिंग हा आणि जर सरप्राईज हा फोटो फ्रेम मी कितकी नोकरी करता आपली येऊन झाले त्या. अगो ती मेणबत्ती चालू केल्याची अर्धी आली. ती काढून दौर झालं बेदऱ्या. काढून दौराने हे कर काढून दौराने हे कर. काढून दौराने काय ना हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. केन्ना हाडलं म्हणजे कशी झाली 12 झाली. तर कधी बर्थडे मध्ये अॅनिव्हर्सरी करून नका म्हणतात. बरं आहे का बरं रात्री 12 केक खाल्लं.
घ्या बा कधी कॅमेरा आत त्याला काय उलम होतात तुम्ही एकामेकांकडे सांगून घेऊन होतात खबर ना खयच्या फळाचे ते ना ये तुझे ओपन करून अरे ओपन करून सांग म्हणजे सरप्राईज म्हणा तुमका आता मावशी खबर आम्ही जोडून म्हटलं आपण तुझे गिफ्ट तू फोड हात पुसू जाय साडी तुका काय खबर नाही तू दिसलेले बघ अप्पा हात तेरा हात हात लावून तू हे कर झालं ओपन कर हात दुनिया टॉमी होता उमेदीन ये तुका पाच पडत तिथे आमका खबर आवडते ते तुझी अशी गॅरंटी ना का आवडते तू चल मागच्या आता ना मग सगळेच कलर तुझ्याकडे असा दिसून लागले बसा मग उरलताय आम्ही आहात करतो फोड फोड तो उमेदी दहा तेपी मानल्या ब्लॉग फर्स्ट ब्लॉग होतो गाय तुमका सांगलेले होतं सुरुवात तशी असतली म्हणून फर्स्ट ब्लॉग हा ना मधी मधी ते बी मानले ते आपले हॉलान लाय मरे बरे आवडले बाहेर का डायरेक्ट एकच ओपन हे कर मग ना बरोग ना बस तर आला आवडली हा बरी आम्ही तो गणपती खयचा गणपती काल जरा सांग आता गॅस करा आम्ही अष्टविनायक दर्शनातलं खयचा गणपती होतो फोटो बघतो अरे आम्ही चितलेले पहिली 4 घेवपाच्या म्हणून 4 आमच्या असल्यावर आता इथून असले इन्स्टाचेर न्हू ते मायर म्हटलं काही मायर म्हटलं तुमच्याच न्हू हा ना सगळं असलं मायर म्हटलं असून एक सिंगल तू कर पप्पा आणि काय फायनली ब्लॉग सोपता थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस टिल इयर फर्स्ट ब्लॉग माझा सुरुवात पळय एनिव्हर्सरी कडल्यान झाल्या आणि बेगिना तुमका नवीन ब्लॉग येत रावतले याच चॅनलाचे लाईक शेअर सबस्क्राईब